हाय हॅलो नमस्कार मंडळी, नमस्कार. गुड इव्हिनिंग. बरोबर संध्याकाळचे 6:30 पावणे 7 वाजत आले आणि मी आज खूप दिवसातनं टेरेसवर आलेली आहे आणि टेरेसवरून तुम्हाला मी बाजूचा व्ह्यू दाखवते. जेव्हा खूप पाऊस पडला, पूर आला होता, ते व्हिडिओ तुम्ही पाहिलेले आहेत. त्यानंतर मी आज व्लॉग करायला घेतलेला आहे. पाहूया आपण आजूबाजूचा परिसर कसा झाला आहे, पावसाने काय फायदा झाला आहे का तोटा झाला आहे ते पाहूया. चला तुम्हाला दाखवते मी पाणी किती आलेलं आहे, आजूबाजूला कमी झालं आहे का पाहूया. पहा, हा आहे संत्र्याचा बाग. याच्यात किती पाणी होतं ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे ना. अजूनही काही शेतामध्ये पाणी साठलेलं आहे पलीकडे आणि इकडे तर अजून आहेच. तिथे समोर बंधारा आहे त्या झाडाच्या तिथे आणि त्यामुळे इकडचे या शेतांच्यामध्ये सगळं पाणी अजून तसंच आहे, तसंच साठलेलं पाणी दिसतंय पहा. आणि ही आहे विहीर. या भिंतीच्या पलीकडे जी आहे ती विहीर आहे, फुल भरलेली आहे, काठोकाठ भरलेली विहीर दिसते पहा. आणि पलीकडच्या शेतामध्ये अजूनही पाणी आहे. ही विहीर भरलेली आहे अजून पूर्ण काठोकाठ आणि शेतामध्ये पाणी आहे. आता हे दिवाळीपर्यंत असंच ओल राहील. विहिरीतलं पाणी तर दिवाळीपर्यंत राहील असा अंदाज आहे, 2-4 महिने. आणि नंतर मात्र कमी कमी होत जातं. जसजसं पाण्याचा उपसा होत जातो तसतसं पाणी मग कमी कमी व्हायला लागतं. त्यामुळे इथे आतमध्ये पण बरेच प्रॉब्लेम आले होते. अजूनही ओलावा आहेच आहे इथे, पण झाडांची मजा झाली. नारळाची झाडं मात्र छान झाले, त्याच्यामुळे भरपूर पाणी मिळालं, भरपूर पाणी मिळालं. पहा किती सुंदर परिसर दिसते. मुद्दाम मी संध्याकाळी आलेली आहे व्हिडिओ काढायला. पहा अजूनही ढग भरलेले आहेत, पण असा खूप पाऊस नाही आहे. अगदी थोडीशी बुरबुर येते. आषाढ पहाड्या असं त्याला ग्रामीण भागात म्हणतात. पहा किती सुंदर असं दृश्य वाटतंय. हिरवीगार झाडी आणि मंद वारा सुटलेला आहे. पहा पलीकडच्या शेतात सुद्धा अजून पाणी आहेच आहे. पाणी अजून सुकलं पण नाही. आता ज्यांचं शेत आहे ते त्यांना शेती पण करता येणार नाही, वर्षभर असंच राहील. आता हे कधी नांगरणी पेरणी करणार ती लोक. आमचं मात्र व्यवस्थित आहे. इथलं हा थोडासा उंचवटा आहे त्यामुळे झाडं व्यवस्थित आहेत. आणि झाडामध्ये भुईमुग होता, तुम्ही पाहिला होता तो भुईमुग होता म्हणून झाडं काही वाहून गेली नाही. झाडाची माती तशीच राहिलेली आहे, नाही तर झाडं मोकळी झाली असती. इतका पाऊस झालेला आहे. आता मे महिन्यात एवढा पाऊस झाला आणि आता मात्र आभाळाकडे डोळे लागलेत सगळ्यांचे, पण पाऊस मात्र नाही. बारीकशी बुरबुर येते फक्त, पण तो काही फार उपयोगी नाही. मोठा पाऊस असा झालेलाच नाही आहे, बरेच दिवस झाले. झाडी पण मस्त भरलेली आहेत. इथे पाण्याने किती फुटलं होतं गाडीच्या शेजारी, तुम्ही बघितलं आहे. पहा चाफ्याला खूप सुंदर फुलं येतात आजकाल. आणि पांढरी जास्वंद, लाल जास्वंद, नारिंगी जास्वंद, त्याचे व्हिडिओ पण मी टाकलेले आहेत. आणि केसर आंबा आहे तो, त्याचे आंबे खूप छान निघाले. जवळजवळ 5-25 आंबे तरी आले होते त्याला. उन्हाळ्यात मस्त आंबे खाल्ले. असा हा सुंदर परिसर आहे इव्हिनिंगचा. खूप छान वाटतंय. खरे तर दररोज एक व्हिडिओ बनवायचा असा माझा विचार आहे, पण तो काही पूर्णत्वास जात नाही आहे. कारण वेळ अजून मिळत नाही आहे. कदाचित रिटायरमेंटनंतर वेळ मिळाला तर दररोजचा एक व्हिडिओ असं माझं नियोजन आहे. बघूया वर्क होतं आहे का. प्रयत्न तर तसाच आहे, पण माझे व्हिडिओ आवडतात किंवा नाही ते मात्र कमेंट बॉक्समध्ये कळवा. म्हणजे व्हिडिओ बनवायला आनंद वाटतो, छान वाटतं असं व्हिडिओ बनवायला. मग जर कमेंट छान आल्या, तुम्हाला आवडले, लाईक आणि सबस्क्राईब केलं तर नक्कीच आणखी व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. एज्युकेशनल व्हिडिओ तर बनवतेच मी, पण अशा प्रकारे या आठवणी जपून ठेवण्यासाठी खरं तर हे व्हिडिओ मी बनवते. हे चॅनल असंच सुरू केलं होतं की चला आपल्या आठवणी जपून राहतील म्हणून व्हिडिओ पोस्ट करत गेले आणि तुमचा प्रतिसाद खरं तर चांगला मिळाला. 1 वर्षाच्या आतच चॅनल पण मॉनिटाईज झालं आणि त्याचा फायदा होतो आहे पहा. आणि या आठवणी कायमच्या राहतील. जुन्या काळामध्ये अशा आठवणी जपून ठेवायला सगळे फोटो काढायचे आणि असं भिंतीवर ठोकायचे, भिंतीवर खिळ्याच्या सहाय्याने त्याला तार लावायची आणि मग रांगेने सगळे आजोबा पंजोबा सगळे पिढ्यानपिढ्याचे देवाधर्माचे सगळे फोटो लावलेले असत. तो बालपणीचा काळ मला आज आठवला. आणि आता काही तसं फोटो वगैरे आपण लावत नाही, कुठेच नाही.
म्हणून मग आता हे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्या आठवणी, सगळ्या गोष्टी, सगळ्या बाबी या सेव्ह राहतील. म्हणून खरं तर हा व्हिडिओ करण्याचा माझा प्रयत्न आहे. ग्रामीण भागामध्ये राहणं किती छान आहे, मस्त सुंदर अशी हवा सुटली आहे, मंद मंद. संध्याकाळची वेळ आहे आणि ट्रॅक्टरचा आवाज येतोय, बारीकसा किलबिल किलबिल पक्ष्यांचा आवाजसुद्धा येतोय. खूप छान वाटतंय. आणि पहा, ही सगळी आजूबाजूला लिंबाची झाडं आहेत, म्हणजे ऑक्सिजन भरपूर आहे. आणि या समोरच्या रोडवरून आमची कमी वाहतूक आहे, म्हणजे दुसऱ्या गावाला जाणाराच रस्ता आहे हा, पण वाहतूक मात्र कमी कमी असते इथे, फार नसते. शेतकरी लोकांचीच आहे फक्त थोडी, फार मोठ्या गाड्या नाही जात इथून. सध्या आहे तो रोड चांगला आहे, पण पाणी वगैरे नाही फारसं साठत. 1-2 ठिकाणी थोडेसे खड्डे पडले, पण होईल पुढच्या काळात तो पण डांबरी रोड होणार आहे. आता ग्रामीण भागात पण वाड्या वस्त्यांवर सुद्धा डांबरी रोडची व्यवस्था होत आहे, ती पण लवकरच होईल अशी अपेक्षा आहे. आणि आमचा राजा मात्र कोणालाही इथून जाऊ देत नाही. कोणी जाताना दिसलं की भुंकायला सुरुवात करतो. हां, ट्रिपल सीट. चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि मी दररोज व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करणार आहे. मला शुभेच्छा द्या. बाय बाय. पहा, भालसिंग सर आरामात बसलेले आहेत, बनियनवर. त्यांना म्हटलं व्हिडिओ करायचा आहे आपल्याला, टी शर्ट वगैरे घाला, पण अजिबात ऐकलं नाही. व्हिडिओ त्यांना आवडतच नाही आणि मला मात्र आवडतो. अशी आमची ही गंमत. आता मी त्यांना अर्ध झाकून टाकलेलं आहे, कारण फक्त बनियनवर आहेत ते. यूट्यूबवर बरं वाटत नाही, पण तरी पण हा पार्ट मी टाकणार आहे.